नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या SY BA अर्थशास्त्र सेमेस्टर 3 बँकिंग इन इंडिया म्हणजेच भारतातील बँकिंग या विषयातील नाबार्डचे कार्य यावर आज आपला लेक्चर आहे. तर लक्षात घ्या, नाबार्डबद्दल नाबार्ड हा जो भाग आहे अभ्यासक्रमामधील हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा पेपरला विचारलाच जातो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नाबार्डमध्ये पाहायला गेलं तर नाबार्डबद्दल जर अभ्यास करायचा असेल तर सुरुवातीला आपण प्रस्तावना अभ्यासूया. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या ही शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, लघु उद्योग आणि इतर ग्रामीण व्यवसायांवर अवलंबून आहे. माहीत आहे ना तुम्हाला? या क्षेत्रांच्या विकासासाठी, कुठल्या क्षेत्रांच्या विकासासाठी? शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, लघु उद्योग आणि इतर ग्रामीण व्यवसाय या क्षेत्रांच्या विकासासाठी केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नसून योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात कर्ज व वित्तीय सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शेतकरी इतर घटकांना संस्थात्मक कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं, ग्रामीण वित्तीय संस्थांना बळकटी देणं आणि ग्रामीण विकासाला चालना देणं या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ज्याला आपण नाबार्ड असे म्हणतो. नाबार्डमुळे कृषी पतव्यवस्था, ग्रामीण पायाभूत सुविधा, स्वयंरोजगार, ग्रामीण उद्योग आणि आर्थिक समावेशन यांना महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. आता आपण व्याख्या अभ्यासूया. नाबार्ड ही कृषी आणि ग्रामीण आर्थिक उपक्रमांच्या प्रोत्साहन व विकासासाठी पत आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांचे नियमन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विकास बँक आहे. तिचे उद्दिष्ट एकात्मिक ग्रामीण विकासाला चालना देणे आणि ग्रामीण भागाची समृद्धी निश्चित करणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे इंग्लिशमध्ये होतं, जे मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. आता नाबार्ड म्हणजे काय? तर नाबार्ड म्हणजे कृषी, ग्रामीण पतव्यवस्था आणि ग्रामीण विकासासाठी वित्तीय, विकासात्मक आणि पुनर्वित्त आणि संस्थात्मक सहाय्य करणारे भारतातील प्रमुख विकास वित्तीय संस्था आहे. जसं भारतामध्ये सर्वोच्च बँकिंग व्यवस्थेमधील सरकारची बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. तसेच सहकार क्षेत्रातील शिखर बँक म्हणजे काय आहे? नाबार्ड आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाबार्डची स्थापना ही 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली आणि नाबार्ड ॲक्ट 1981 अंतर्गत करण्यात आली. हा खूप IMP भाग आहे, जो तुम्ही त्याला हायलाईट करून ठेवू शकता वहीमध्ये. तुम्हाला नेहमी पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा MCQ वगैरे असतात. जर नाबार्ड हा टॉपिक तुम्हाला अभ्यासाला असेल आणि त्यावर जर प्रश्न MCQ वगैरे विचारले गेले तर हा IMP घटक आहे की नाबार्डची स्थापना काय आहे, नाबार्डची स्थापना कधी झाली, कुठल्या ॲक्टने आणि तो कधी. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड ॲक्ट 1981 अंतर्गत करण्यात आली. कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित वित्तीय संस्थांना बळकटी देणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक वित्तीय व्यवस्था निर्माण करणं हा तिचा काय आहे, प्रमुख उद्देश आहे. नाबार्ड ही शेतकऱ्यांना थेट सर्वसाधारण बँकेप्रमाणे कर्ज देण्यापेक्षा ग्रामीण भागातील बँका, वित्तीय संस्थांना बळकट करून कृषी व ग्रामीण क्षेत्रापर्यंत कर्ज पोहोचवणारी प्रमुख संस्था आहे. हे पहा, मी तुम्हाला मग अशीच म्हटलं, सहकार क्षेत्राची सर्वोच्च बँक. सहकार बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका शेतकरी व ग्रामीण घटकांना कर्ज देतात. अशा संस्थांना नाबार्ड काय करतं? पुनर्वित्त कर्ज पुरवठा करतं, त्यांना मार्गदर्शन करतं, त्या बँकांना विकासात्मक सहाय्य देतं. त्याचबरोबर ग्रामीण भागात सुविधा, स्वयंसहाय्यता गट, ग्रामीण उद्योग आणि आर्थिक समावेशनासाठी नाबार्ड काय करते? महत्त्वाची भूमिका बजावत असते.
आता नाबार्डची कार्य, त्यामध्ये पहिलं कार्य आहे कृषी क्षेत्रासाठी पुनर्वित्त कर्ज पुरवठा करणं. आता कृषी क्षेत्रामध्ये पाहायला गेलं नाबार्डचे एक महत्त्वाचं कार्य म्हणजे काय, कृषी क्षेत्रासाठी पुनर्वित्त कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं. म्हणजे एकदा कर्ज दिलं, समजा तो हे गेलं म्हणजे धोक्यामध्ये गेला आणि त्याला पुन्हा त्या शेतकऱ्याला आपल्याला पुन्हा उभं राहायचं असेल तर परत पैशांची आवश्यकता लागणार ना. मग तिथे फक्त शेतकरी असेल किंवा तर पुन्हा उभं राहण्यासाठी परत पैशांची आवश्यकता असते. अशा वेळ परत कर्ज दिलं जातं, त्याला पुनर्वित्त कर्ज असं म्हणतात. सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज, कृषी यंत्रसामग्री, सिंचन, पशुपालन इत्यादींसाठी काय करतं, कर्ज देतात. या संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड काय करतं, पुनर्वित्त सुविधा उपलब्ध करून देतो. आणि यामुळे ग्रामीण बँकांची कर्ज देण्याची काय होते, क्षमता वाढते. शेतकऱ्यांना वेळेवर संस्थात्मक उपलब्ध होण्यास मदत होते. संस्थात्मक गैरसंस्थात्मक यातला फरक समजतं ना, झालेला आहे आपलं. आता नेक्स्ट, ग्रामीण पतव्यवस्थेचा विकास करणे. ग्रामीण पतव्यवस्थेचा विकास, आता त्यामध्ये काय आहे तर ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम पतव्यवस्था आवश्यक असते. नाबार्ड काय करतं, ग्रामीण पतव्यवस्थेच्या विकासासाठी सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि इतर संबंधित संस्थांना वित्तीय संस्थात्मक सहाय्य करतं. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सावकारांवरील अवलंबित्व कमी करून औपचारिक बँकिंग व्यवस्थेतून कर्ज मिळवण्यास मदत होते. सहकारी बँकांना सहाय्य. ग्रामीण भागातील सहकारी बँका शेतकरी आणि ग्रामीण जनतेला कर्ज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नाबार्ड या बँकांना पुनर्वित्त, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संस्थात्मक विकासासाठी सहाय्य करतं. यामुळे काय, सहकारी बँकांची कार्यक्षमता वाढविण्यास आणि त्यांच्या कर्ज पुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. नेक्स्ट आहे आपला प्रादेशिक ग्रामीण बँकांना सहाय्य. रिजनल रुरल बँक्स RRB या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कर्ज देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. नाबार्ड काय करतं, रिजनल रुरल बँकच्या विकासासाठी पुनर्वित्त, तसंच प्रशिक्षण, क्षमता विकास आणि इतर संस्थात्मक सहाय्य पुरवतो. नेक्स्ट आहे कृषी आणि संबंधित व्यवसायांना प्रोत्साहन. आता नाबार्डचे कार्य केवळ पारंपरिक शेतीपुरतं मर्यादित नाही आहे. कृषीशी संबंधित अनेक व्यवसायांच्या विकासासाठी ती सहाय्य करते. त्याच्यामध्ये पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय आहे, मत्स्य व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, मधुमक्षिका पालन आहे, बागायती आहे किंवा कृषी प्रक्रिया उद्योग. तर यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्यास काय होतं, मदत होतात. म्हणजे शेती करता करता ते हे पण कामं करू शकतात. त्यासाठी बँक आपल्याला वित्त पुरवठा करतात. ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासास सहाय्य. मग ते कशा पद्धतीने करतात, तर ग्रामीण विकासासाठी रस्ते, सिंचन, पूल, गोदामे, बाजारपेठा, पाणीपुरवठा म्हणजे शेतीचा माल शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता असते किंवा वेळेवर कधी पाणी उपलब्ध नसतं. मग अशा वेळी सिंचन प्रक्रिया निर्माण करणं, पूल बांधणं म्हणजे नदीवर पूल बांधणं, इकडचा माल तिकडं वाहतुकीसाठी पुलाची व्यवस्था उपलब्ध करून देणं किंवा गोदामे, मालाची साठवणूक करण्यासाठी गोदामेची आवश्यकता असते. बाजारपेठा, आपल्या मालाला योग्य भाव मिळवण्यासाठी बाजारपेठांची आवश्यकता असते. पाणी पुरवठा पाहिजे असतं, पाणी नसेल तर काही जाऊ शकत नाही. तर मग इत्यादी पायाभूत सुविधा आवश्यक असतात. नाबार्ड काय करतं, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या वित्तीय सहाय्याची व्यवस्था उपलब्ध करून देतं. आणि यामुळे काय होतं, ते कृषी उत्पादनाची वाहतूक, साठवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी काय होते, सुधारण्यास मदत होते. नेक्स्ट आहे आपला ग्रामीण आर्थिक समावेशन. ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक लोक पारंपरिक बँकिंग व्यवस्थेपासून दूर असतात. अशा लोकांना काय होतं, बँकिंग किंवा बचत, कर्ज आणि इतर वित्तीय सेवांशी जोडणं म्हणजे आर्थिक समावेशन आहे. नाबार्ड काय करतं, ग्रामीण भागात आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन देतं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेला काय मिळतं, लाभ मिळतं. आता 8वं आहे आपल्या स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन, SSG. नाबार्डने सेल्फ हेल्प ग्रुप बँकिंग लिंकेज प्रोग्रामच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. स्वयंसहायता गटांमधून विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना बचत करण्याची आणि बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याची काय मिळते, संधी. आता यामुळे त्यांना बचतीची सवय लागते, लहान कर्ज मिळवण्यास मदत होते आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळतं. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होतं आणि ग्रामीण आर्थिक विकासाचा ग्रामीण आर्थिक समावेशन वाढतं.
नेक्स्ट आहे आपला ग्रामीण रोजगार व स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं. आता लक्षात घ्या, ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि अपूर्ण रोजगार कमी करण्यासाठी ग्रामीण उद्योग आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. नाबार्ड ग्रामीण उद्योग किंवा नाबार्ड ही ग्रामीण लघु उद्योग, कारागीर, सूक्ष्म उद्योजक आणि उत्पन्न निर्मितीच्या विविध उपक्रमांना वित्तीय व विकासात्मक सहाय्य देण्यास काय मिळतं? प्रोत्साहन देतं. नेक्स्ट आहे आपला ग्रामीण उद्योगांच्या विकासास सहाय्य. 10. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास केवळ शेतीच्या विकासावर अवलंबून असतो. बघा, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास केवळ शेतीच्या विकासावर अवलंबून असतं, शेतीच्या विकासावर अवलंबून नसतो. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग, हस्तकला, कुटीर उद्योग, अन्न प्रक्रिया आणि इतर उद्योग वाढवणे आवश्यक आहे. आता प्रक्रिया उद्योग म्हणजेच काय? तर ऊसापासून साखर तयार करणं. हस्तकला, आता ते टोपल्या वगैरे बनवतात बघा त्या झाडांच्या, नारळाच्या झाडांचे, त्याला हस्तकला उद्योग म्हणजे लाकडापासून खेळणे वगैरे बनवणं. कुटीर उद्योग आहे. अन्न प्रक्रिया, आंबे वगैरे किंवा जे फ्रूट्स फळं आहेत त्याच्यापासून जाम वगैरे बनवणं आलं लक्षामध्ये. तर इतर लघु उद्योग वाढवणे आवश्यक आहे ना. मग नाबार्ड अशा ग्रामीण उद्योगांना आवश्यक वित्तीय व्यवस्था, प्रशिक्षण आणि विकासात्मक सहाय्य उपलब्ध करून देण्यास काय करते? मदत करते. नेक्स्ट आहे आपला संस्थात्मक विकास. नाबार्ड ग्रामीण वित्तीय संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, क्षमता विकास, तांत्रिक मार्गदर्शन आणि संस्थात्मक सुधारणा यांना प्रोत्साहन देतं. यामुळे ग्रामीण बँकिंग संस्थांची व्यवस्थापन क्षमता आणि सेवा देण्याची गुणवत्ता काय होते? सुधारते. ग्रामीण पतव्यवस्थेचे निरीक्षण. नाबार्ड ग्रामीण सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाशी संबंधित विकासात्मक व पर्यवेक्षणात्मक भूमिका काय करते? पार पाडते. ग्रामीण पतव्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी संस्थात्मक सुधारणा करण्यास मदत करते. नेक्स्ट आहे आपला संशोधन आणि अभ्यास. अतिशय सुंदर असा भाग. कृषी, ग्रामीण कर्ज व्यवस्था, ग्रामीण विकास, आर्थिक समावेशन, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवसाय यांसारख्या विषयांवर अभ्यास व संशोधनाला नाबार्ड काय करतं? प्रोत्साहन देतं. आणि या संशोधनातून ग्रामीण विकासासाठी योग्य धोरण आणि कार्यक्रम तयार करण्यास मदत करतं. नेक्स्ट आहे प्रशिक्षण व कौशल्य विकास. नाबार्ड ग्रामीण बँकिंग संस्था, कर्मचारी आणि संबंधित घटकांच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन देतं. ग्रामीण भागातील लोकांसाठी कौशल्य विकास व उत्पन्न निर्मितीच्या उपक्रमांनाही चालना दिली जाते. नेक्स्ट आहे आपला ग्रामीण विकासाच्या योजनांना प्रोत्साहन. ग्रामीण भागातील विकासात्मक कार्यक्रमांना वित्तीय व संस्थात्मक सहाय्य देऊन नाबार्ड ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देतं. विशेषतः कृषी, सिंचन, ग्रामीण पायाभूत सुविधा, स्वयंरोजगार आणि वित्तीय समावेशनाशी संबंधित उपक्रमांना महत्त्व दिले जाते. आता नाबार्डचं महत्त्व काय काय बरं? आता एवढा आपण अभ्यास केला, मग थोडक्यात आपण महत्त्वाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे की नाही? तर पहिला आहे शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज उपलब्ध होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील बँकिंग व्यवस्था मजबूत होते. कृषी व संबंधित व्यवसायांना वित्तपुरवठा वाढतो. ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करतो. स्वयंरोजगार व ग्रामीण रोजगाराला चालना मिळतं. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होतं. आर्थिक समावेशन वाढतं. ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन मिळतं. ग्रामीण भागातील आर्थिक विषमता कमी करण्यास मदत होते आणि कृषी व ग्रामीण विकासामुळे देशाच्या एकूण आर्थिक विकासाला चालना मिळते. अशा प्रकारे हे नाबार्डचे आपण महत्त्व आहेत जे आपण पाहिले. सरतेशेवटी आपण असं म्हणू शकतो की नाबार्ड ही भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासाच्या वित्तीय व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची विकास वित्तीय संस्था आहे. कृषी क्षेत्राला पुनर्वित्त सुविधा देणं, सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांना सहाय्य करणं, ग्रामीण पतव्यवस्था मजबूत करणं, कृषी व संबंधित व्यवसायांना प्रोत्साहन देणं, ग्रामीण भागातील सुविधांच्या विकासास वित्तीय मदत करणं, स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देणं, ग्रामीण उद्योग व स्वयंरोजगाराला चालना देणं आणि आर्थिक समावेशन वाढवणे अशी नाबार्डची विविध कार्य आहेत. ज्यामुळे नाबार्ड ही केवळ वित्त पुरवठा करणारी संस्था नसून कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी महत्त्वाची संस्था आहे. अशा प्रकारे आता आपण नाबार्डबद्दल आपण माहिती अभ्यासली आणि नक्कीच ह्या माहितीचा वापर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आणि तुम्हाला खूप छान मार्क्स पडणार. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे SYBA मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयात त्यांनी घेतला आहे. त्यांना देखील ह्या व्हिडिओची मदत होईल आणि त्यांना देखील चांगले मार्क्स पडतील. धन्यवाद.